नमस्कार. आज शिकणार आहोत 3 ते 3 डॉटच्या 3 खूपच सुंदर आणि कलरफुल अशा रांगोळ्या. पूर्ण व्हिडिओमध्ये राहा. 3 ते 3 डॉट पाडून असं फ्लावर काढून घ्यायचं आहे आणि मध्ये बघा मी कलर टाकून दुसराही कलर टाकून घेतला आहे. आपल्याला पाकळीच्या वरती 3-3 डॉट असे ठेवत जायचे आहेत. बघू शकता खूपच सुंदर आणि सोपी आपली रांगोळी होणार आहे. 3 अगदी सोप्या रांगोळ्या. ज्यांना अगदी रांगोळी येत नसेल त्यांच्यासाठी खास व्हिडिओ. हे बघा मीने अशा रेषा भिडवून घेतल्या आहे. बघू शकता इथून घ्यायचं आहे पहिल्या डॉटला, मग दुसऱ्या डॉटला आणि तिसऱ्या डॉटला. अशा पद्धतीने आपल्याला रेषा भिडवत जायचं आहे. अगदी मी सोप्या पद्धतीने व्हिडिओ आणला आहे. पूर्ण शेवटपर्यंत तुम्ही व्हिडिओ बघा. खूपच आणि सोपी दिसायला कठीण वाटते पण खूपच सोपी आपली रांगोळी होणार आहे आणि कलरफुलही होणार आहे आपली रांगोळी. हे बघा इथून गोल करून घ्यायचं आहे आपल्याला. जो वरचा टोक आहे त्याला गोल गोल असं करत जायचं आहे. आकर्षक आणि सुंदर असे आपले 3 रांगोळ्या होणार आहेत. व्यवस्थित करून घेतलं आहे. बघा जे आपल्या 2 रेषा आहेत त्याला आपल्याला अशा पद्धतीने मुठ्ठीने मी डॉट पाडून घेते. कारण ना मुठ्ठीने डॉट पाडून आपण मुठ्ठीने डॉट पाडून घेतोय आणि खूपच सोपी पद्धत आहे मुठ्ठीने डॉट पाडायचं. तोही व्हिडिओ आहे माझा, नक्की ट्राय करा. इथंही आपल्याला विरुद्ध कलर असा टाकून घ्यायचा आहे आणि आपल्याला थोडंसं एका बोटाने पंच करून घ्यायचं आहे. बघा इथंही आपल्याला सेम त्या पद्धतीने म्हणजे गोल आकार येतो. इथं थोडा मी पिवळा कलर विरुद्ध कलर असा टाकून घेणार आहे सॉसची बॉटलने. तुम्ही नक्की ट्राय करा. यूजफुल बॉटल आहे. इथंही मी त्याच्यामध्ये ऑरेंज कलरचा डॉट टाकून घेणार आहे. इथं हलका हलका आपल्याला पिवळा कलर टाकून घ्यायचा आहे. बघू शकता फक्त हाफमध्ये. इथं छोटे छोटे आपल्याला व्हाईट डॉट ठेवत जायचे आहे. किती सुंदर आणि आपली आकर्षक अशी रांगोळी दिसते. बघू शकता इथं आपल्याला गोल असं करत जायचं आहे. बघा प्रत्येकी रेषवर मध्यभागी मी व्यवस्थित करून घेतले आहे. आणि हे बघा आजूबाजू आपल्याला छोटे छोटे डॉट असे ठेवून घ्यायचे आहेत प्रत्येकी गोलच्या वरती. खूपच सोप्या पद्धतीने मी रांगोळ्या आणत असते. ज्यांना अगदी रांगोळ्या येत नाही त्यांच्यासाठी नक्कीच माझं चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि फेसबुक इंस्टाग्रामवर बी माझी ID आहे, नक्की ट्राय करा. किती आकर्षक आपली रांगोळी दिसते. बघू शकता छोटे छोटे आपल्याला डॉट ठेवून इथं मी हिरवा असा कलर टाकून घेणार आहे आणि एका बोटाने आपल्याला दाबून घ्यायचं आहे, पंच करून घ्यायचं आहे. आता आपण शिकणार आहेत दुसरी रांगोळी. खूपच इझी. हे बघा अशा पद्धतीने पानाचा आकार आपल्याला काढत जायचा आहे. 3 ते 2 डॉट घेऊन अशा पद्धतीने आपल्याला डॉटमध्ये यायला पाहिजे. अशा पद्धतीने पानाचा आकार काढायचा आहे. बघू शकता मी मध्ये गोल करून कलर टाकून घेतला आहे. बघू शकता इथं आपल्याला हाफ असा पिवळा कलर मी टाकून घेणार आहे. इथंही आपल्याला एक एक डॉट टाकून घ्यायचा आहे. बघू शकता लाल कलरचा किंवा ऑरेंज कलरचा. त्याला थोडं आपल्याला एका बोटाने वरती सरकवायचं आहे. बघू शकता मध्येही पिवळा कलर टाकून घ्यायचा आहे आणि इथून आपल्याला गोल आणि इथून या बाजूला गोल आणि वरती गोल आकार असं काढत जायचं आहे. बघू शकता थोडंसं आपल्याला हिरवा कलर टाकून घ्यायचे आहे. गोलमध्ये छोटे छोटे डॉट आणि बोटाने पंच करून घ्यायचे आहे. बघू शकता छोटे छोटे आपल्याला व्हाईट डॉटही टाकून घ्यायचे आहे जे गोल आहे त्याच्यामध्ये. इथं आपल्याला फक्त 3 रेषा काढत जायचं आहे.
मधली थोडी आपल्याला लांबसर रेष काढायची आहे. तिथंही आपण कलरचे छोटे छोटे डॉट टाकून घेणार आहोत. इथं 2 आणि नंतर 1 असे डॉट टाकून घेणार आहे मी. इथं आपल्याला 3-3 अशा रेषा काढून घ्यायच्या आहेत, बघू शकता. त्याच्यावरही छोटा छोटा आपल्याला डॉट ठेवत जायचं आहे. खूपच सुंदर आपली रांगोळी बघा तयार झाली. आता तिसरी रांगोळी 3 ते 2 डॉटची अगदी सोपी रांगोळी आहे. इथून आपल्याला 3 असे त्रिकोण बॉक्स बनवायचे आहेत. इथून वरती गोल आणि इथून वरती गोल, इथून वरती गोल आणि इथून आपल्याला वरती गोल, अशा पद्धतीने तिघी बाजूला सेम करून मध्ये कलर टाकून घ्यायचा आहे. इथंही आपल्याला पिवळा कलर टाकून घ्यायचा आहे. मुठीने किंवा चुटकीने तुम्ही टाकू शकता. त्यालाही पंच करून घ्यायचं आहे. आणि इथं 2-2 रेषा आपल्याला असे काढायचे आहेत आणि इथं आपल्याला पानाचा आकार काढत जायचा आहे सगळ्या बाजूला, अशा पद्धतीने. इथंही आपल्याला डॉट पाडून घ्यायचा आहे. आणि माझा जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका. आणि कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा कसा वाटला व्हिडिओ आणि शिकवण्याची पद्धत नक्कीच कमेंट करा. आणि धन्यवाद.